नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आयुष्यात कोणत्याच संकटांना डगमगू नका आणि घाबरू नका. कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांना नुकसान करत नाहीत आणि वाईट मार्गालाही जाऊ देत नाहीत. बऱ्याच जणांना असे वाटते की मी जेव्हापासून स्वामी सेवा करायला लागलो तेव्हापासून आयुष्यात अडचणी यायला सुरुवात झाली. पण त्या अडचणीमागे पण काहीतरी स्वामींचं नियोजन असते. हे आपल्याला कसं समजत नाही बरं? माझंच बघा. मी 1 वर्ष झाले स्वामी सेवा करते. नित्यनियम काहीच नाही. माझी रोज 3 अध्याय 11 माळी नाही झाल्या घेणं तरी मी आठवड्यातून संपूर्ण 21 अध्याय 11 माळी आठवड्यातून 1 वेळा घेते. जेव्हा सेवाला सुरुवात केली तेव्हा मलाही असे वाटले की स्वामी सेवा करत आहे तेव्हापासून अडचणीला सुरुवात झाली आहे. कारण सेवेला सुरुवात केली तेव्हा मी 6 महिन्याची प्रेग्नेंट होते. पण अचानक एक दिवस ब्लिडिंग चालू झालं आणि डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टरांनी सांगितलं की गर्भ खराब झाला आहे आणि तुम्हाला मेडिसिन घेऊन हे ॲबॉर्शन करावं लागेल. कारण गर्भ तर खराब झाला होता. परंतु मला मेडिसिन न घेता आपोआपच माझं ॲबॉर्शन झालं. कारण मेडिसिन घेतली तर शरीराला घातक आहे हे कदाचित स्वामींना कळालं होतं. म्हणजे स्वामींनी मला त्या संकटातून बाहेर काढलं होतं की मेडिसिन घेणं किती घातक असते. कदाचित त्याच कारणाने स्वामींनी ॲबॉर्शन मेडिसिन न करणं टाळलं असावं आणि मेडिसिन न घेताही क्युरेटिनसुद्धा करायचं काम नाही पडलं. नंतर पुढे चालून 1 महिन्याने माझ्या मुलीचा हात मोडला. हात फ्रॅक्चर झाल्यामुळे डॉक्टरांनी प्लास्टर करायचं सांगितलं. अगोदर कच्चं प्लास्टर, नंतर पक्कं प्लास्टर. दोन्हीही झाले आणि त्यानंतर ते प्लास्टर सोडले देखील. परंतु हात काही बरा झाला नाही. तिचा जो हात एल्बोमध्ये मोडलेला होता तो ब्लेंडच होत नव्हता. नंतर आम्ही ते हॉस्पिटल चेंज करून एका मोठ्या शहरामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं. तिथे त्या डॉक्टरांनी तिला काहीही मेडिसिन दिली नाही. फक्त कॅल्शियमच्या 3 महिन्याच्या गोळ्या आणि 3 महिन्याने आपोआप ठीक होईल असं सांगितलं आणि जर नाहीच झाला तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल असंही त्या डॉक्टरांनी सांगितलं. ती इतकी लहान होती की आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटत होतं की इतक्या लहान वयात मुलीचा हात मोडला आणि नाही ठीक झाला तर त्याचं ऑपरेशन करावं लागेल. कारण ती फक्त 4 वर्षाची होती. परंतु 3 महिन्यातच तिचा हात पूर्णपणे बरा झाला. पूर्णपैकी ब्लेंड होत होता, वाकत होता. अगोदर तिला जेवता सुद्धा येत नव्हतं. हात आता सर्व ठीक झाला होता. जणू त्या डॉक्टरच्या रूपात स्वामीच तिथे आले होते. मला एवढंच सांगायचं आहे, स्वामी आपण सेवा करायला लागलो की आपल्या आयुष्यात खूप अडचणी येतात. स्वामी आपली परीक्षा बघत असतात. पण त्यावर मार्गसुद्धा स्वामीच आपल्याला दाखवतात. त्यामुळे फक्त स्वामीवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वामी आपोआप आपली संकट दूर करून
आपले दुःख दूर करून आपल्याला सुखी, आनंदी आणि ऐश्वर्यप्राप्त असं जीवन जगायला देतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.